धन्यवाद विवेकजी, जुगलजी, प्रल्हादजी आणि आपण सर्व सजगचे 16 वर्षाचे चाहते, 16-17 वर्ष मला वाटतं आपण चाहते आहात. आजचा जो विषय आहे की 81J हा DPA किंवा DP बिल हे जे आहे याच्यामध्ये वगळण्याचं जे प्रस्तावित केलं आहे त्याच्यावरती आपण ही एक चर्चा घडून आणली. आपण नेहमीप्रमाणे अशा चर्चा, चांगल्या चर्चा घडून आणतात आणि मला नाही वाटत की या देशामध्ये अशी काही कुठे चर्चा घडते, कारण कुठल्या माध्यमामध्ये तर ते आलेलं नाही आहे. त्यामुळे मी तुमचा विशेष धन्यवाद देईल, तुम्हाला तुमचं अभिनंदन करेल की बिल येतं आणि त्याच्यावरती चर्चा होते. खरं म्हणजे की बिलावरती चर्चा ही प्रत्येक खासदाराने त्यांच्या मतदारांच्या बरोबर केलीच पाहिजे. हे दुर्दैव आहे की गेल्या 75 वर्षामध्ये आपल्याकडे ह्या खासदारांनी हा पायंडा सोडून दिलेला आहे. आपण नंतर एखाद्या वेळेस काय होतं की आपले ट्रॅफिक व्हायोलेशनच्या बाबतीमध्ये दंड खूप वाढतो आणि मग तो नियम येतो आणि मग आपण मोर्चे काढतो की नाही खूप दंड वाढला. अरे पण ते बिल 2 वर्ष होतं तिथे, तुमचे खासदार होते तिथे, त्यांनी तुमच्याशी चर्चा केली पाहिजे होती आणि मग ते चांगले वाईट झालं. पण असं काही होत नाही. हे कल्चर मला वाटतं कुठेतरी चुकीचं चाललेलं आहे या देशामध्ये लोकशाहीच्या बाबतीमध्ये. आणि तुम्ही 16 वर्षे करतात आणि काहीतरी जागृती आणतात. मी खरंच तुमच्याबद्दल मला कौतुक वाटतं आणि आपण पुढेही असंच करत आहात याची मला खात्री आहे. आजचा जो विषय आहे तो खरं म्हणजे की हा प्रल्हादचा विषय आहे. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने, विस्तृत पद्धतीने हा सांगितलं आणि मला सांगण्यासाठी तसं 0% काम ठेवलेलं आहे. त्यामुळे आय मस्ट थँक यू, आम्ही त्यांना सपोर्ट करतो. पण एक गोष्ट मी सांगतोय की आपण हे काय करतो आहे की पाऊस पडतोय आणि पावसामध्ये आपण छत्री घेऊन चाललेलो आहे. त्या छत्रीला कुठेतरी छिद्र पडलेलं आहे आणि मग त्या छिद्रातून थोडासा पाऊस लागतो. मग आपण ते छिद्र परत बंद करून घ्यायचा प्रयत्न करतो आहे. पण बाजूला इतका प्रचंड पूर आलेला आहे, पाऊस वाढलेला आहे, तिकडे लक्ष देत नाही. आपण फक्त ते छिद्र बुजवण्यासाठी ते सगळं कामकाज चाललं आहे आणि मला वाटतं ते हा 81J आहे ते छिद्र बुजवण्याचं काम करतो. ते छिद्र बुजवलंही पाहिजे. पण बाहेर जे चाललेलं आहे आपण खरं त्याच्याकडे काही लक्ष देत नाही आणि हा त्याचाच परिपाक आहे की 81J काढण्याचा परिपाक जो आहे तो केवळ जे जगामध्ये चाललेले, भारताचा मी बोलत नाही, जगाचा, आणि भारत हा जगाचाच भाग आहे, त्याचा हा परिपाक आहे. आपण जर डेम नावाची इन्स्टिट्यूट आहे गॉटेनबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये आणि गेले कित्येक दशकं ते जगातील लोकशाहीची जी काही व्याप्ती आहे, त्याची स्वच्छता आहे ते चेक करतं आणि त्यांचा 2022चा रिपोर्ट आलेला आहे. तसाच तुमचा इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट नावाचं एक संस्था आहे UK मध्ये, ते पण 2006 पासून लोकशाहीचं आरोग्य याबाबत रिपोर्ट आणत असतं आणि दोघांचा एकच आहे की लोकशाही संपूर्ण जगामध्ये अशक्त होत चाललेली आहे. लोकशाही जगामध्ये, आणि त्यांनी लोकशाहीच्या 4 गट केलेले आहेत की पूर्ण लोकशाही, फ्लॉड लोकशाही म्हणजे ज्याच्यामध्ये कमी असलेली लोकशाही, हायब्रिड लोकशाही आणि मग तुमची हुकुमशाही. आपल्याला असं वाटतं की आपण हे आता जग सगळं लोकशाहीमध्ये आहे, पण आपल्याला माहितीसाठी सांगतो की फक्त 6.5% जनता जगातली ही लोकशाहीमध्ये आहे. बाकीची सगळी फ्लॉड किंवा तुमच्या ह्याच्या सगळ्यामध्ये आहेत. आणि 1989 ला जी काही लोकशाहीची व्याप्ती होती, जी सुदृढता होती, ती वाढत गेली आणि 2020 पर्यंत ती सुदृढता वाढत गेली. पण 2020चा जो रिपोर्ट आहे डेमचा, ती जी सुदृढता आहे ते 1998 सारखी इतकी खाली गेलेली आहे सडनली पोस्ट पॅन्डेमिक. अतिशय वाईट परिस्थिती आहे जगाची की जगामध्ये लोकशाहीला कुठेतरी ग्रहण लागलेलं आहे. आणि त्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे आहे की तुमचे नागरिकांचे अधिकार हा त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे. 1998 मध्ये 25 देश असे होते की ज्याच्यामध्ये लोकशाही असे होते की ज्याच्यामध्ये तुम्हाला नागरिकांचे अधिकार, मग त्याच्यामध्ये माहितीचे अधिकार, याच्यामध्ये फक्त 25 देशामध्ये तिथे प्रॉब्लेम होता. आता तो 35 देशामध्ये झालेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होते. कमी झालं पाहिजे की लोकांचे अधिकाराच्या बाबतीमध्ये कमी झालं पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणजे 81J. मी शासनाला अजिबात दोष देणार, कारण कसं आहे की शासन म्हणजे कोण, तर ही या देशातली ब्युरोक्रेसी आहे, नोकरशाही आहे आणि त्यांना मग ते मार्गदर्शन करतात, तसे शासनकर्ते चालतात आणि तुमचे राजकीय नेतृत्व चालतं. आता नोकरशाहीला हा माहितीचा अधिकार पाहिजे का, हा मुद्दा आहे. नोकरशाहीला माहितीचा अधिकार नको आहे. मी ज्यावेळेस 1998 मध्ये त्यावेळेस माहितीचा अधिकाराचा कायदा नव्हता, पण ज्यावेळेस सिंधुदुर्गमध्ये हे सुरू केलं की माझ्याच अधिकारामध्ये CO जिल्हा परिषद म्हणून की जिल्हा परिषदेची सगळी माहिती कुणालाही कॉपिंग चार्जेस करून ती मिळेल. आणि त्यावेळेस मग असा गजब झाला की खरं म्हणजे की आमची इंटरनल तिथला स्टाफ होता त्यांचाच जास्त विरोध होता, जे बाहेरचा कमी विरोध होता, स्टाफचा जास्त विरोध. साहेब कशाला करताय तुम्ही सगळं.
त्यामुळे या देशामध्ये संपूर्ण जगामध्ये की ब्युरोक्रेसी आहे जी परमनंट आहे, ज्यांचे लागेबांधे असतात आणि ज्यांच्यामुळे त्यांना त्रास होतो अशा लोकांचा विरोध आहे. आणि मग ते तुमच्या राजकीय नेतृत्वाला गळी पाडतात, कन्व्हिन्स करतात की असं नको. आणि आता हे जे DPD तुमचा कायदा आलेला आहे, बिल आलेलं आहे, पर्सनल डेटा प्रोटेक्शन, पर्सनल डिजिटल डेटा प्रोटेक्शन असं जे काही लांबलचक नाव केलेलं आहे, त्याच्यामध्ये तो आलेला आहे. आणि त्याचा परिभाग म्हणजे या तुमचं 8.1J तिथे आता जाणार आहे. मला वाटतं की थोडंसं आपण सेन्स ऑफ प्रपोर्शन अँड सेन्स ऑफ प्रायोरिटीज जर विचार केला तर हे कायदाचं हे कलम वगळण्याचं काहीही कारण नाही, ॲब्सोल्युटली कारण नाही. पण आता काय आहे की तोंडाला रक्त लागलेलं आहे की माहितीच्या अधिकाराचं विकनिंग करण्याचं, तुम्ही जर म्हणत असाल की विकनिंग करण्याचं रक्त लागलेलं आहे. आणि मी सुरुवातीपासून सांगतो, आणि ह्या कायद्याच्या बाबतीमध्ये मी अतिशय म्हणजे मी सुरुवात केलेली आहे, यांनी फक्त माझे 1998चं याचं हे आहे, सिंधुदुर्ग पासूनचं आहे, ते काही अलीकडचं नाही. तो माझा फार पर्सनल हे आहे की लोकांना लोकशाहीमध्ये माहिती ही तुमच्या ऑक्सिजनसारखी आहे. लोकशाहीची सुदृढता ही ऑक्सिजनसारखी, ऑक्सिजन कमी झाला की लोकशाही वीक होत जाणार, त्याचं तितकं महत्त्व आहे. त्यामुळे हा माहितीच्या अधिकारासाठी खूप आंदोलनं झाले, खूप त्याच्यामध्ये हे झालं आणि शेवटी आला. पण त्यानंतर आता सगळं मिळालं असंच देशातील सगळ्या नागरिकांना आणि विशेषतः म्हणजे तिथले जे कार्यकर्ते आहेत त्यांना असं वाटलं की आता मिळालं, आता एवढे काय करायची गरज नाही आहे. पण ज्यावेळेस हे कायदा आला तेव्हापासून याची विकनिंगची सुरुवात झालेली आहे, वेगवेगळ्या ह्याच्यामधून, तुमच्या निर्णयामधून. आणि आता जे पार्लमेंटने जे कायद्यात बदल केला की त्यांचे आयुक्ती, त्यांचे पगार वगैरे तुमचे कमिशनर आहे ते कोण ठरवलं का? केंद्र सरकार ठरवेल. माझा त्यावेळेस विरोध असा होता की आपण उलट्या पद्धतीने जायला पाहिजे होतं आणि आपला प्रेशर असं पाहिजे होतं सगळ्या नागरिकांचं आणि कार्यकर्त्यांचं, RTI कार्यकर्त्यांचं, की नाही याला घटनेमध्ये न्या, कायद्यामध्ये नाही. जसं तुमचा जो इलेक्शन कमिशनर असतो, खरं म्हणजे की माहितीचा अधिकार आहे त्याच्यावरची स्टेज आहे, कारण तो लोकशाहीचा ऑक्सिजन आहे. ते लोकशाही आल्यानंतर मग ते गव्हर्नमेंट निवडून देण्यासाठी मग तुमचं इलेक्शन कमिशन सबऑर्डिनेट आहे. त्यामुळे तुमचे माहितीचे आयुक्त आहेत, त्याचं खरं म्हणजे की जसं इलेक्शन तुमचं फायनान्स कमिशनची तरतूद घटनेमध्ये आहे, इलेक्शन कमिशनची तरतूद घटनेमध्ये, तशी तुमच्या माहितीचे आयुक्ताची तरतूद सुद्धा ही घटनेमध्ये पाहिजे. असं देशामध्ये वातावरण जर झालं असतं तर मग कदाचित ही उलटी गंगा सुरू झाली नसती. कारण एक स्ट्रॅटेजी म्हणून तरी असं करायला पाहिजे होतं, स्ट्रॅटेजी म्हणून. जसं की फंडामेंटल राईट काही एक्सप्लिसिट प्रोव्हिजन्स काही देशामध्ये याच्यामध्ये राज्यघटनेमध्ये दिलेले आहेत, एक्सप्लिसिट प्रोव्हिजन की माहिती अधिकार हा फंडामेंटल राईट आहे. आपण तो इंटरप्रिटेटिव्ह केलेला आहे, इंटरप्रिटेशनमधून तो आणलेला आहे. पण एक असं आंदोलन चालवलं पाहिजे या देशामध्ये की नाही, आम्हाला ते माहितीचा अधिकार हा फंडामेंटल राईटमध्ये एक्सप्लिसिट आणला पाहिजे. आमचे हे जे प्रोव्हिजन्स आहे त्याच्या बाबतीमध्ये ते घटनेमध्ये आणले पाहिजे, इलेक्शन कमिशन सारखे किंवा फायनान्स कमिशन सारखे. मग कुठेतरी मला वाटतं की ही जी उतरती गंगा आहे ती उलट्या दिशेने ती गेली पाहिजे, ते झालं नाही. आणि मग आता आपण फक्त समोरून हे होत आहे आणि आपण ते डक करतोय, आपण थोडंसं डिफेन्सिव्ह झालेलो आहोत असं मला वाटतं. आणि हे पुढे असंच वाढत जाणार आहे. त्यामुळे आपण आज जे काही केलं, कमीत कमी भारत देशामध्ये एक पुणे शहर कुठेतरी आहे आणि तिथे कुठेतरी अशी चर्चा घडून आणली. त्याच्यामुळे मला वाटतं कुठेतरी असा मिणमिणता दिवा आहे, तो मिणमिणता दिवा जरा असा स्प्रेड व्हावा आणि ते व्हावं. हे झालं एक तुमच्या 8.1J बाबत. पण जसं प्रधानजींनी सांगितलं, मी खरं म्हणजे की माझ्या दृष्टीने हे काहीच नाही आहे. दिस इज नथिंग, ॲब्सोल्युटली नथिंग. तुमचा डिजिटल डेटा, पर्सनल डिजिटल डेटा प्रोटेक्शन बिल आहे, इट इज, मी त्याचं फार स्वागत करतो की शासनाने ते आणलं. किती देशाने आणलं याच्या अगोदर, आणि आपण 232 देशाने आपण आणलं. मला खूप आनंद वाटला, हर्षवायू झाला की चला आपल्याकडे पण आणलं. आता अरे पण हे आहे काय बिल? आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की तुमची इन्फॉर्मेशन गेलेली आहे आणि त्याचं काय होतं, किती लोकांना माहिती मला तरी समजत नाही. हा फोन आहे, मला काही माहिती पडत नाही आहे, म्हणजे मला त्याचं काही सरसुद्धा पण नाही आहे. आणि ते बिल आल्यामुळे आता काय फरक पडणार आहे मला काहीच माहिती नाही आहे. खरं म्हणजे आपण एका नंदनवनामध्ये आहोत, कशाच्या ते मी सांगत नाही. एक नंदनवन आहे. नंदन मी तुम्हाला सांगतो की आपण 4थ्या औद्योगिक क्रांतीमध्ये 2018 पासून मार्गक्रमण करत आहोत. तिथे तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तुमचे ॲनालिटिक्स, जिनॉमिक्स, तुमचे इतके टेक्नॉलॉजी इतक्या पुढे गेले आहेत, आपल्याला ते माहीत पण नाही आहे. त्यामुळे तुमचा कायदा येवो अगर न येवो, तुमच्या माहितीचं काय करायचं हे आपल्या देशातील सर्वोच्च पातळीवरतील व्यक्तीला, जगातील सर्व त्यांना काहीही माहिती नाही. तुम्ही किती कायदे आणा, इंटरनल काय चालतं डेटाचं काय माहिती आहे कुणाला? तुमच्या चीफ सेक्रेटरीला काय माहिती आहे खाली काय होतं? कॅबिनेट सेक्रेटरी कुठे काय माहिती काय चाललेलं आहे तिथे?
नथिंग, नोबडी नोज. हा जर डेटा आला आणि त्याचा काही वापर झाला, मला काही वाटत नाही, कुणालाही काही माहिती होत नाही. सध्या जगावरती प्राबल्य कुणाचं आहे? कुठल्याही राजकीय नेतृत्वाचं जगावरती प्राबल्य नाही. दे हॅव बिकम ॲब्सोल्युटली वीक. सगळ्या जगातील फार चांगले लोक आहेत, पण त्यांना वीक झालेले आहेत. कशामुळे वीक झालेले आहेत? तर आपल्याकडे नाव टेक्नो फ्युडलिझमने जग काबीज केलेलं आहे. हे टेक्नो फ्युडलिझम जे नवीन, आणि ते आम्ही मान्यच करायला तयार नाही. आम्ही कसं आहे की आमच्या ह्याच्यातच काही काय, चला ठीक आहे, छत्री आहे, होल आहे, त्याच्यातच हे करायचं. अरे पण तिकडे पूर आणि आपण वाहून जाणार आहोत सगळं. तुम्ही कालचा जर बघितलं असेल न्यूयॉर्क टाइम्स किंवा आज मला वाटतं इथं कोणी रिपोर्ट केलं मला माहिती नाही आहे की अमेरिकन गव्हर्नमेंटने त्यांच्या जे हे आहेत सोल्जर्स आहेत त्यांच्या ब्रेनमध्ये चिप बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हे चिप बसवण्याचा निर्णय म्हणजे ते झालं तुमचं फिजिकल, पण नॉन फिजिकल हे गेले 2008 पासून सुरू झालेलं आहे. दे आर कलेक्टिंग डेटा अबाउट इट. आणि ह्या डेटाचं जसं प्रल्हादजींनी सांगितलं की मी पूर्वी त्यांना अगोदर सांगत होतो त्याच्यापूर्वी की पूर्वी जसं तुम्हाला जमिनीला भाव होते जे अजूनही आहेत, पैसा, सोनं, तुमचं पेट्रोल, या सगळ्याला भाव होते, तसं माहिती ही संपत्ती आहे. मी जेवढी संपत्ती ॲक्वायर करतो ते माझ्या कष्टाने करतो. हा जो डेटा आहे माझा, तो माझा आहे, पण त्याचा वापर आणि पैसे कमावण्याचा धंदा हा तिसराच करतो ज्याला तुम्ही फिड्युशरी म्हणताय. अरे पण ह्याचं काय संबंध आहे? हे खरं म्हणजे की माझी माहिती आहे ती माझीच राहिली पाहिजे, आणि ती जर कुणाला पाहिजे असेल त्यांनी ती विकत घेतली पाहिजे. आणि ह्या तुमच्या बिलामध्ये याच्यावरती किती वाक्य लिहिलेली आहेत, किती शब्द लिहिले आहेत? झिरो नाही. याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण 16व्या 17व्या शतकात जग म्हणजे फक्त भारतच नाही आहे की ह्या डेटाच्या बाबतीमध्ये की याची जी पैसे कमावतात सध्या ते केवळ पूर्वी जसं तुमचे पेट्रोलियम तुमचे गल्फ कंट्रीज होते किंवा मग कुठे सोन्याच्या खाणी होत्या, हे सोन्याच्या खाणीपेक्षाही जास्त आहे. आणि आपल्याला काहीही माहिती नाही, तो आपला डेटा आहे. आपल्या हातामध्ये आहे का? अजिबात नाही. मी पर्सनल उदाहरण सांगतो. मी इथे PMRDला असताना माझा आयफोन हॅक झाला आणि मग मी चतुर्संगी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, रजिस्टर केलं FIR रेग्युलर. त्यांनी सांगितलं हो ठीक आहे, पण ते 400 ठिकाणावरती कुठेतरी तुमचं हे हॅक झालं वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, मग म्हणे तुम्ही आता प्रायव्हेट कुठेतरी पहा. मी प्रायव्हेटकडे गेलो, तुम्हाला 35 लाख रुपये लागतील. कारण ते इतकं सिरियस आहे. काय झालं होतं, माझे सगळे ॲप्स त्यांनी डिस्ट्रॉय केले होते आणि दुसरी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये टाकली होती. जे मी जिथे गेलोच नव्हतो, बांगलादेशामध्ये इकडे तिकडे कुठे तिथे गेलो असं दाखवलेलं सगळं. म्हणजे हे फार पुढे गेलेलं आहे. मग तो FIR मग तिथे तसाच राहिला. कोण कारण पोलीस काही करू शकत नाही किंवा याच्यामध्ये कोणीच काही करू शकत नाही. आता याच्यासाठी फक्त एकच आहे की हे जे डेटाच्या बाबतीमध्ये आहे की जगाने पुन्हा एकदा बसून केवळ आपल्या देशाने कायदा करून उपयोगाचा नाही आहे किंवा आपल्या काही देशांनी डेटा करून उपयोग नाही आहे. याच्यासाठी संपूर्ण जगाने एकत्र येऊन जसं की तुमचं एक्सचेंज रेट्स ठरवले जातात किंवा तुमचे जसं पेट्रोलियम हे केलं जातं किंवा तुम्ही डिझेलच्या गाड्या करायच्या असेल तर डिझेलची टेक्नॉलॉजी आणली, पेट्रोलची टेक्नॉलॉजी आणली, तसं ह्या डेटाच्या बाबतीमध्ये तो हे जे आहे तो डेटा हा मला त्याचा फायदा, माझ्या डेटाचा मलाच फायदा झाला पाहिजे, हे असं कुठे. आणि म्हणून 1.5 वर्षापूर्वी मी एका संस्थेचा हे आहे पदाधिकारी आहे NGOचा, आम्ही त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला कळवलं आहे की आपले जे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स आहेत 30 आणि तिथे ते तयार करताना भारताचा एक मोठा रोल होता. भारताने चांगला रोल तयार केला. मी त्यांना असं प्रपोजल दिलं की भारताने पुन्हा एकदा रोल द्यावा आणि 31वा ह्युमन राईट आला पाहिजे की माय डेटा माय प्रॉपर्टी हा आला पाहिजे. आणि मग माझा डेटा जो असेल तो माझीच प्रॉपर्टी आहे. माझ्या प्रॉपर्टीवरती दुसऱ्यांनी पैसे कमावू नयेत. कमवायचे असतील तर आय मस्ट गेट फेअर शेअर ॲज डिसाइडेड बाय मी, की तो दुसरा कोणी ठरवणार नाही. आता खरं म्हणजे की आता कोणाच्याही हातामध्ये राहिलेलं नाही. आता आपण कितीही कायदे करा, कितीही फिड्युशियरीला काही करा, कितीही तुमचं काही, आता हे आपल्या हातातून पलीकडे गेलेलं आहे. आणि आपण आता अशा जंक्चरवरती आहोत की लोकशाही दिसेल दृश्य स्वरूपामध्ये, पण आता हे डिजिटल स्लेवरी आलेली आहे. त्यामुळे आपण हे चुटपुट लढाई करतो, गेट म्हणजे अमुक तमुक तमुक हे हातपाय हलवतोय, पण याच्यापेक्षा फार मोठं जे आपल्यापुढे ह्युमॅनिटी समोर, माणुसकी समोर, या जगासमोर एक मोठं संकट आलेलं आहे की याचं काय करायचं. आणि हे जर करायचं असेल तर मग सगळ्या जगामध्ये हे असलं पाहिजे की या बाबतीमध्ये माझी इन्फॉर्मेशन ही माझी प्रॉपर्टी आहे आणि कुणी वापरायची की नाही ते मी ठरवलं पाहिजे. हे ठरवताना मग लोकशाही सुदृढ करायची असेल तर सगळ्यात अगोदर फार सिंपल आहे, सगळी माहिती, तुम्ही पर्सनल माहिती सुद्धा थोडा वेळ आपण एक आर्ग्युमेंटसाठी, विवादासाठी बाजूला ठेवूया. 8 म्हणजे ठीक आहे केलं तर, पण बाकी सगळी माहिती तर टाकून द्या ना.
घेऊ द्या सगळे डोमेन, पब्लिक डोमेनमध्ये सगळे कॉम्प्युटर्स अलीकडे तुम्ही त्याला इंटरनेटला जोडलेले आहेत सगळ्या शासनाचे, सगळे तुम्ही जोडून टाका बाहेर. मग हे बाहेरचा 8-1Jचं काय करायचं आपण नंतर होऊ, पण तशी मुवमेंट होत नाही. तसं शासन का करत नाही की सगळे का, आता ती आमची माहिती आहे, ते माझा अर्ज आला तर प्रोसेसिंग कसा होतो, काय होतं, कुठे गेला, कुणाकडे थांबलेला आहे, काय करायचं आहे, हे तर द्यायला काही त्यांना काही दाखवायला काहीच हरकत नाही पब्लिक डोमेनमध्ये. मला वाटतं तशी मागणी झाली पाहिजे की आपला असॉल्ट पाहिजे याच्यावरती की आम्हाला असं करून पाहिजे. मग 8-1J खाली ते बघूया आपण पुढे काय करायचं, ते हळूहळू ते त्याच्यामध्ये पण येईल. पण आपण देशामध्ये अशी मुवमेंट पाहिजे की शासन मध्ये जे काही त्याच्यामध्ये त्यांचं हे असेल की अमुक 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 असेल, मग तिथे बटन ठेवा की ते पब्लिकला करायचं नाही म्हणून तेवढं ठेवा. पण बाकी 100% याचा जो ऑक्सिजन आहे लोकशाहीचा, तो ऑक्सिजन मिळाला पाहिजे. तेव्हा कुठे लोकशाही सुदृढ होईल. आणि मग भारत सध्या मला वाटतं 53वरून तो 47 क्रमांकावरती आहे ह्याच्यामध्ये लोकशाहीच्या इंडेक्समध्ये आपल्या ह्याच्यामध्ये, डेमोक्रॅटिक ह्याच्यामध्ये. अमेरिका पण नाही आहे, अमेरिका सुद्धा फ्लॉट डेमोक्रेसीमध्ये येते. त्यामुळे मला असं वाटतं की आपलं शेत आहे, आपलं जर एखादं झाड आहे चांगलं RTIचं झाड आहे आणि ते झाड सुदृढ करायचं म्हटलं ते होत नाही, त्याला बाकीचं तण उगवलेले सगळ्या शेतीमध्ये ते तण सुद्धा काढलं पाहिजे, तर कुठे ते सुदृढ होईल. नाही तर मग हे काही तसं काही होणार नाही, ते तसंच राहील. त्यामुळे लोकशाही कशी केली पाहिजे जागतिक पातळीवरती. आणि हे डेटाचं जे आता चालू आहे हे मला वाटतं की हा डिफंक्ट ऍक्ट राहणार आहे. याच्यामध्ये काही फार काही लोकांना जोपर्यंत माझ्या माहितीचं मला फेअर कॉम्पेन्सेशन मिळत नाही तोपर्यंत माझी माहिती मी कुणाला देणार नाही. अशा पद्धतीचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला वाटतं की ह्या डेटा प्रोटेक्शन बिलाच्या बाबतीमध्ये फार जास्त काय बोलणं बरोबर नाही. कारण तसे ते कोणाच्या हातामध्ये राहिले नाही. ते आता जरी आपल्या शासन ठरवलं तर ते शासनाच्या हातामध्ये नाही आहे. ही इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे आत्ता माझ्या आयफोनवरती किंवा मी आत्ता जे बोलतोय हे डेटा प्रोटेक्शन कशी काय होणार, ते ऑलरेडी गेलेले आहे कुठेतरी आउट ऑफ दिस कंट्री, बियॉन्ड दी बॉर्डर्स. देर आर नो बॉर्डर्स नाव. बॉर्डरलेस वाटतं गेलेलं आहे कुठेतरी. त्यामुळे ह्या शासनाला सुद्धा लिमिटेशन्स आहेत, शासकीय यंत्रणांना लिमिटेशन्स आहेत. हे जर करायचं असेल तर भारताने लीड घेऊन कुठेतरी की ह्या 4th इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या रिझिममध्ये एक पुन्हा नव्याने एक नवीन ब्लड ऑफ डेमोक्रेसी करायची जर असेल तर मला वाटतं की इथून सुरुवात केली पाहिजे की आपण माणसाला माणूस म्हणून जगवायचं का माणसाला यांत्रिकीकरणाचा एक भाग बनवायचं, जे आता सुरू झालेलं आहे. आणि जसं की न्यूरल डस्टिंग आलेलं आहे, म्हणजे तो विषय आज नाही आहे, पण हे आपण कुठपर्यंत गेलेलो आहे आपल्याला माहिती नाही की आपल्या डेटाचं काय होतं आणि आपलं इन्फ्लुएन्स कसा होतो आणि आपली मानसिकता कशी बदलली जाते आणि पुढे आपण काय होणार आहोत. ह्याच्या भाषेत जर बोलायचं झालं, तुमचा तो सेपियनचा लेखक जो आहे पुढच्या 100 ते 200 वर्षामध्ये माणूस ही जात कदाचित बदललेली असेल, इतकं सिरियस चाललेलं आहे. आणि जे संशोधन आहे ते संशोधनाची स्पीड जे आहे इतकं प्रचंड आहे की 2045 पर्यंत काही रिपोर्ट प्रमाणे आपण मरायचं की तसंच आपल्याला मृत्यू पाहिजे की नाही हे आपण ठरवणार आहोत, इतकं ते पुढे जाणार आहे. त्यामुळे अशा स्केरी ह्याच्यामध्ये आपण खरं म्हणजे की जे चांगलं काम करतात तुम्ही असंच तुम्ही प्रबोधन करत चला, त्याच्यातून काही एखादा चांगला स्पार्क आला तर फार उत्तम होईल. पण आपण हे 8-1Jला विरोध केला पाहिजे, सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. तिथे प्रोटेस्ट लॉन्च केला पाहिजे ऑफिशियली. मी ऑफिशियली प्रोटेस्ट लॉन्च केलेला आहे, वेगळ्या पद्धतीने केलेला आहे, तसं सगळ्यांनी प्रोटेस्ट लॉन्च करावं आणि एक मॅस मुवमेंट झाली पाहिजे की तुम्ही हे बिल आणा, पण विदाउट टचिंग RTI जो ऑलरेडी वीक होत चाललेला आहे. जे बाळ